मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला. तो मला बोलला की भावा मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे. तर मीही त्याला बोललो की विचार ना भावा. तर तो मला बोलला की भावा मला सांग की लफडेबाज बायकांना कसं ओळखायचं. काय बोललो मी? लफडेबाज बायकांना कसं ओळखायचं. आता लफडेबाज बायका ह्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो, अशा बायका ज्या बायकांचं लग्न झालेलं असून सुद्धा, म्हणजे ज्या बायकांना विवाहित असून सुद्धा, ज्यांचा नवरा असताना सुद्धा त्या बाहेर ना परपुरुषासोबत लफडी करतात, किंवा अशा बायका ज्यांचं लग्न झालेलं असताना सुद्धा किंवा त्या विधवा झालेल्या असताना सुद्धा त्या ना कित्येक पुरुषांसोबत त्यांचे संबंध असतात. म्हणजे मित्रांनो, ही गोष्ट ना तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण तुम्हाला समजलं असेल की लफडेबाज बायका म्हणजे कशा बायका. तर मित्रांनो, अशा ना लफडेबाज बायकांची अशी काही लक्षणं मी तुम्हाला आज सांगणार आहे, जी लक्षणं ना जर तुम्हाला एखाद्या बाईमध्ये तुम्हाला जर दिसून आली ना, तर तुम्ही त्या बाईला असं बोलू शकता की ती बाई ना लफडेबाज असू शकते. आता असू शकते मी असं का बोललो? कारण मित्रांनो, 100% गॅरंटी तुम्ही कधीच कोणाची देऊ शकत नाही. पण मित्रांनो, मी तुम्हाला ना एक खात्री तुम्हाला देऊ शकतो की जर ही लक्षणं ना एखाद्या बाईमध्ये तुम्हाला जर दिसून आली ना, तर 100 मधले 80 ते 90% ती बाई ना लफडेबाज ती आहे म्हणजे आहे. कारण मित्रांनो, लफडेबाज बायकांवरती ना मी एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन केलेलं आहे, आणि बहुतेक लफडेबाज बायकांमध्ये ना अशी लक्षणं दिसून येतात म्हणजे येतात मित्रांनो. तर ती लक्षणं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं लक्षण जे आहे, तर ते पहिलं लक्षण असं आहे मित्रांनो की मित्रांनो, सतत ना कोणाशी तरी हळू आवाजात फोनवर बोलणं, आणि फोनवर बोलताना ना एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या आडोशाला कायमचं जाणं. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की सतत ना कोणासोबत तरी फोनवर ना हळू आवाजात कायमचं बोलणं, आणि फोनवर बोलताना ना म्हणजे जेव्हा ती बाई असं हळू आवाजात कोणासोबत तरी ना फोनवर बोलत असेल, तेव्हा ती असं बोलताना ना एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या आडोशाला ती जाण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, जर तुम्हाला ना अशी बाई जर तुम्हाला कुठे दिसली की ती कायमची ना हळू आवाजात कोणाशी तरी फोनवर बोलते, आणि बोलताना ना ती शक्यतो एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या आडोशाला ती कायमची जाते, तर त्याचा अर्थ ना असा असू शकतो की त्या बाईचं लफडं बाहेर कुठेतरी चाललं आहे. कारण ज्या बाईचं लफडं नसतं ना, तर ती बाई हळू आवाजात फोनवर बोलते. असं नाही म्हणत की मी ती बोलत नाही, ती पण बाई ना हळू आवाजात फोनवर बोलते, पण ती कधी ना कोपऱ्यामध्ये जात नाही. ती म्हणजे सर्व लोकांमध्ये ती हळू आवाजात फोनमध्ये बोलू शकते. म्हणजे मित्रांनो, ती बाई ना सर्व लोकांमध्ये ती हळू आवाजात ती फोनवर बोलू शकते. पण एखादी बाई ना जर एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या आडोशाला ती जर जाते, तर त्याचा अर्थ ना असाच असतो की म्हणजे तिला ना भीती वाटते की माझं बोलणं कोणी ऐकलं तर, आणि म्हणजे त्या भीतीने ना ती कुठेतरी कोपऱ्यामध्ये जाते. म्हणजे ती बाई ना लफडेबाज आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे दुसरं लक्षण आहे, तर ते दुसरं लक्षण ना असं आहे मित्रांनो की कायमचं ना एकदम नटून थटून एखाद्या हिरोईनीसारखं घराबाहेर जाणं. काय बोललो मी? कायमचं ना एकदम नटून थटून घराबाहेर जाणं. आता बघा मित्रांनो, ज्या बायकांना म्हणजे सभ्य असतात, ज्या बायकांना संस्कारी असतात, तर त्या कायमच्या ना म्हणजे असं नटून थटून, आता मी तुम्हाला असं नाही बोलत की मित्रांनो म्हणजे चांगले कपडे घालतात ना बायका, त्या पण मित्रांनो म्हणजे एकदम नटतात. पण मित्रांनो, ज्या लफडेबाज बायका असतात ना, तर त्यांचे कपडे पण ना एका वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे मित्रांनो, ते ना तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो असे ना छोटे छोटे कपडे, टाईट कपडे, असे कपडे घालून ना म्हणजे आपल्या होटाला डार्क लिपस्टिक अशी लावायची, असे छोटे छोटे कपडे घालायचे. म्हणजे मित्रांनो डार्क मेकअप कायमचा करायचा, आणि असं घराबाहेर जायचं. म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. तर असं जर एखादी बाई जर तुम्हाला दिसली ना, जी म्हणजे असं छोटे छोटे कपडे, टाईट कपडे ती घालते, म्हणजे आपल्या होटाला डार्क लिपस्टिक ती कायमची लावते, आणि असा डार्क मेकअप करून एकदम म्हणजे हॉट एकदम सेक्सी कपडे घालून ती कायमची घराबाहेर जाते, तर त्याचा पण अर्थ ना असाच असतो की ती बाई ना लफडेबाज आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे तिसरं लक्षण आहे, तर ते तिसरं लक्षण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, सतत ना कोणाला आपल्या घरामध्ये बोलवणं, आणि
तेव्हा बोलवणं जेव्हा ती ना घरामध्ये एकटी असते. काय बोललो मी? कोणाला ना कोणाला म्हणजे तिच्या मित्राला. आता मित्रांनो, मित्र म्हणजे तो कोण असतो तर मित्रांनो ते तुम्हाला माहीत असेल, पण ती सर्वांना दाखवते की माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे, असं ती काही ना काहीतरी नातं ना त्याच्याबरोबर जोडते मित्रांनो. पण एखादी बाई ना जर घरामध्ये एकटी असताना ती जर असं म्हणजे कोणाला कोणाला बोलवते आणि म्हणजे लोकांना सांगते की माझा भाऊ होता, माझा मित्र होता, म्हणजे मित्रांनो असं जर ती करते ना तर त्याचा पण अर्थ असाच असतो की ती बाई ना लफडेबाज आहे मित्रांनो. कारण मित्रांनो चांगल्या बायकांना आपला मित्र असू द्या किंवा आपला भाऊ असू द्या तर मित्रांनो मित्राला आणि भावाला तेव्हाच घरी बोलवतात जेव्हा त्यांच्या घरामध्ये ना सर्व लोक असतात. आता म्हणजे मित्रांनो एकटी असताना मित्राला बोलवणं किंवा भावाला बोलवणं म्हणजे मित्रांनो ही गोष्ट ना तुम्हाला थोडी विचित्र वाटत नाही का? ऑफकोर्स वाटते मित्रांनो. तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच असतो की ती बाई ना लफडेबाज आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे चौथं लक्षण आहे तर ते चौथं लक्षण असं आहे मित्रांनो की मित्रांनो कोणत्या तरी ना परपुरुषासोबत घरी येणं. काय बोललो मी? कोणत्या तरी परपुरुषासोबत घरी येणं. आता मित्रांनो तुम्ही ना अशा पण काही बायकांना बघितलं असशीला की ज्या बायकांना सोडायला ना म्हणजे त्यांचा कोण ना कोणतरी मित्र कायमचा येत असतो. म्हणजे त्या बाईचं ना लग्न झालेलं असतं किंवा ती बाई ना विधवा पण असते, पण तिला ना कायमचं घरी सोडायला किंवा म्हणजे ऑफिसला जाताना किंवा ऑफिसमधून घरी येताना म्हणजे तिला ना कोण ना कोणतरी मित्रांनो येत असतं. म्हणजे ऑफिसमधून येताना ना ती कोणाच्या ना कोणाच्या स्कूटरवरून ती घरी बसून येते किंवा म्हणजे ऑफिसच्या वेळेवर ना कोण ना कोणतरी येतो खाली आणि म्हणजे ती ना त्याच्या स्कूटरवर बसते आणि ऑफिसला जाते. आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की असा जर कोण परपुरुष ना तिला सोडायला किंवा तिला न्यायला जर येत असेल ना तर त्याचा पण अर्थ असाच असतो की ती बाई ना लफडेबाज आहे मित्रांनो. कारण चांगल्या बायकांना असं कोणत्या परपुरुषासोबत कधी म्हणजे असं जात पण नाही आणि कधी घरी येत पण नाही. अशा लफडेबाजच बायका असं काम करतात मित्रांनो. आणि मित्रांनो लफडेबाज बायकांना ना त्यांचे हिरो घरी म्हणजे सोडायला येतात आणि घरून घेऊन जायला पण येतात. तर ही गोष्ट ना तुम्हाला पण माहीत असेल मित्रांनो. तर मित्रांनो बघा आता लफडेबाज बायकांची एवढीच लक्षणं असतात असं अजिबात नाही मित्रांनो. अशी 10-15 लक्षणं मी तुम्हाला अजून पण सांगू शकतो, पण सर्व लक्षणं ना आजच सांगितली तर हा व्हिडिओ 1-2 तासाचा पण होऊ शकतो, जे की तुम्हाला पण बघायला आवडणार नाही. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ ना आवडला असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्ही कमेंट केलात ना तर ह्या व्हिडिओचा भाग दुसरा मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईन आणि त्या दुसऱ्या भागामध्ये ना मी तुम्हाला अजून काही नवीन लक्षणं जी लफडेबाज बायकांची असतात ती मी तुम्हाला नक्की सांगेन. पण जर कमेंट केलात तरच मित्रांनो, तुम्ही जर कमेंट केलात ना तरच मी ह्या व्हिडिओचा भाग दुसरा तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.